साई जनसेवा संस्था संचलित श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम कोठमदरा घोडेगाव येथे आहे. आश्रमामध्ये आम्ही स्वयंसेवक म्हणून काम करत असतो. स्वयंसेवक म्हणून काम करत असताना आमच्या जॉबमधून, आमच्या वर्किंग टाईममधून जेव्हा जेव्हा आम्हाला टाईम भेटेल तेव्हा तेव्हा आम्ही आश्रमाला भेट देतो. आणि आश्रमाला भेट दिल्यानंतर जे इथं वृद्ध लोक आहेत किंवा जे काही इथं विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे काही आमच्याकडून शक्य होईल ते आम्ही त्यांना मदत करतो. मदत म्हणजे इन द सेन्स की आश्रमातील लोकांना साबण, कोलगेट, चप्पल, कपडे किंवा अन्नासाठी त्यांना किराण्यासाठी मदत करणे, या प्रकारची आम्ही मदत करत असतो. स्वयंसेवक म्हणून काम करत असताना आम्हाला काही गोष्टींची कमतरता अशी वाटते की जगामध्ये अशी कित्येक मुलं आहेत की त्यांना आईवडील नाहीत आणि जगामध्ये असे कित्येक आईवडील की त्यांना मुलं नाहीत. तर मी जे माझ्यासारखे कमवते लोक आहेत, जे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये असतील, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतील किंवा IT सेक्टरमध्ये असतील, त्यांना मी हे अपील करेल की जर तुम्हाला आईवडील नसतील तर तुम्ही आश्रमामध्ये येऊन तुमच्यासाठी एक आई किंवा एक वडील दत्तक घेऊन तुम्ही त्यांचा महिन्याचा खर्च तुम्ही त्यांचा जर उचलला किंवा जर तुम्ही त्यांना जर खर्च करण्यास जर आश्रमाला मदत केली तर इथे जे आमच्याकडे आहेत वृद्ध ज्यांना घरामध्ये कोणीच नाही त्यांचं जीवनमान उंचावेल, त्यांची लाईफस्टाईल चांगली होईल. शेवटी जर शासनाने, समाजाने ज्यांना स्वीकारलेलं नाही आहे, आता इथं कित्येक वृद्ध असे आहेत की ज्यांनी 30-30 वर्षे काम केलं आहे. काम करून नंतर त्यांचा काहीतरी एक छोटासा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर त्यांना तिथं घरचे पण ॲक्सेप्ट नाही करत आणि जिथं ते काम करायचे म्हणजे हॉटेलमध्ये काम करायचे. हॉटेलमध्ये एक वृद्ध असे आहेत की त्यांनी 40-40 वर्ष हॉटेलमध्ये काम केलं आहे. हॉटेलमध्ये काम करत असताना त्यांचा एक छोटासा माइल्ड ॲक्सिडेंट झाला. त्या हॉटेलमध्ये काम करू शकत नाही, मग ते इथं आलेत. काही लोक असे आहेत की लग्न झाल्यानंतर 40-45 वर्ष त्यांनी सुखी संसार केला. त्यानंतर ते इथं हजबंड आणि वाईफ दोघे पण इथं आले. इथं आल्यानंतर त्यांची आई म्हणजे जी वाईफ आहे ती वारली. मग आता सध्या सिंगल वृद्ध आहेत. तर मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला जर आईवडील नसतील, त्यांचे आईवडील जर कोरोनामध्ये म्हणा किंवा लहानपणी जर तुमच्यापासून दुरावले असतील तर तुम्ही यांना देखील तुमचे आईवडील मानू शकता. तुम्ही यांची देखील तुम्ही काळजी घेऊ शकता. आता सध्या आश्रमाची कंडिशन अशी आहे, जर आमच्यासारख्या लोकांनी जर आश्रमाला आर्थिक स्वरूपात किंवा आणखीन जे अन्नधान्य स्वरूपात, कपड्याच्या स्वरूपात जर मदत केली तर आश्रम व्यवस्थित चालू शकते. आपल्याकडे 5 ते 6 वृद्ध असे आहेत की त्यांना आश्रमामध्ये यायचं आहे. 9 वृद्ध असे आहेत की ते आश्रमामध्ये आहेत. त्या वृद्धांना आपण आश्रमामध्ये आणू शकत नाही आहे. कारण का की आश्रमामध्ये एका रूममध्ये आम्ही 1 किंवा 2च वृद्ध ठेवतो आहे. जर 5 ते 6 वृद्ध आणायचे असतील तर आपल्याला कमीत कमी 3 खोल्यांची आणखीन बांधणी केली पाहिजे. तर सध्या आपण काय केलेलं आहे की 2 खोल्यांसाठी फाउंडेशन बांधलेलं आहे. त्या डबल रूम होतील, त्याच्यामध्ये संडास, बाथरूम, गरम पाणी, गार पाणी आणि त्यांना राहण्यासाठी व्यवस्था करायची आहे. तर एका खोलीचा खर्च साधारणतः 3 लाख, असा 2 खोल्यांचा खर्च साधारणतः 6 लाखाच्या घरामध्ये येणं अपेक्षित आहे. तर आम्ही तर आमच्या पद्धतीने मदत करतच आहोत. परंतु जर तुम्हाला जर कुठे जरी एक समाजाचं देणं म्हणून किंवा या वृद्धांविषयी जर तुम्हाला कुठेतरी एक संवेदनशीलता असेल किंवा तुम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटत असेल, तुम्ही स्वतः इथं आश्रमाला व्हिजिट करू शकता. ज्या लोकांना श्री साई जनसेवा संस्था येथील वृद्धांना किंवा जे शिकतात त्या विद्यार्थ्यांना जर मदत करायची असेल तर आपली एक वेबसाईट आहे, साई जनसेवा संस्था. वेबसाईटला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. व्हिजिट केल्यानंतर तुम्ही त्यांना डोनेट करू शकता. डोनेट फॉर फूड, डोनेट फॉर क्लोथ, डोनेट फॉर मेडिसिन किंवा डोनेट फॉर आता आपण प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे की जे आपल्याला 2 रूम बांधण्याची आवश्यकता आहे. जर आपण त्या 2 रूम बांधल्या तर आणखीन आपण 4 ते 6 वृद्धांना इथं आणून त्यांची देखील आपण सेवा करू शकतो. धन्यवाद.